2 कोटी माता आणि बहिणींना लाडकी बहीण योजना तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा. फक्त या बहिणी वगळल्या तर कोणत्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर बघा, काल 25 सप्टेंबर पासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. भरपूर माता आणि बहिणींच्या खात्यामध्ये 4,500 रुपये तसेच 1,500 रुपये जमा झालेले आहेत. तर बघा, पैसे सोडलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, पैसे सोडलेले आहेत. आज तारीख आहे 26 सप्टेंबर. आजची अपडेट आहे. बटन दाबलेलं आहे. तुमच्या सर्वांच्या खात्यामध्ये धडाधड धडाधड पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे. खूप फास्ट मध्ये हे ट्रान्झॅक्शन होत आहे. दररोज लाखो माता बहिणींना पैसे मिळत आहेत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून. धडाधड धडाधड आता ट्रान्झॅक्शन होण्यास सुरुवात झालेली आहे. आज सुद्धा लाखो बहिणींच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा होणार आहेत, तसेच 1,500 रुपये जमा होणार आहेत. चला तर आता आपण मेन टॉपिक वरती येऊया. संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला हा शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्वपूर्ण अशी अपडेट्स शेअर करणार आहे. तर बघा, सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी बघा, सप्टेंबर महिना सुरू आहे. ठीक आहे, तर बघा, खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे. सर्वांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर बघा, काल तारीख होती 25 सप्टेंबर. काल भरपूर माता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. जवळपास लाखो माता बहिणींना काल पैसे मिळाले. तर बघा, आज तारीख आहे 26 सप्टेंबर. तर आज सुद्धा भरपूर माता बहिणींना पैसे येणार आहेत. तर भरपूर जणांचा काल मेसेज आलेला होता की दादा, सर, आम्हाला पैसे मिळालेले नाहीत. आमच्या शेजारच्या महिलेला पैसे मिळाले, आमच्या गावातील भरपूर महिलांना पैसे मिळाले, परंतु आम्हाला पैसे मिळालेले नाहीत. आम्हाला 1 हप्ता सुद्धा किंवा 1 रुपया सुद्धा लाडकी बहीण योजनेमधून मिळालेला नाहीये, असं भरपूर कमेंट्स येत होत्या. तर बघा, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये. हे पैसे फक्त 25 सप्टेंबरलाच येणार होते असं नाहीये. हे पैसे पूर्णपणे जवळपास 5 ते 6 दिवस तिसऱ्या टप्प्याचं वाटप चालणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. धडाधड धडाधड पैसे दररोज ट्रान्झॅक्शन होत राहणार आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये. तर बघा, काही माता बहिणींना काल पैसे मिळाले 25 तारखेला. आता काही माता बहिणींना आज लाखो माता बहिणींना पैसे मिळणार आहेत. आज तुम्हाला ऍक्टिव्ह राहायचं आहे. कधी सुद्धा तुम्हाला SMS येऊ शकतो आणि तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 4,500 रुपये किंवा लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. 27 तारखेला सुद्धा काही माता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. तसेच काही माता बहिणींच्या खात्यामध्ये 28 तारखेला पैसे जमा होतील. तसेच काही माता बहिणींच्या खात्यामध्ये 29 तारखेला पैसे जमा होतील आणि काही माता बहिणींच्या खात्यामध्ये 30 तारखेला पैसे जमा होतील. तर बघा, 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर हा कालावधी सर्व माता बहिणींसाठी, ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे, अशा सर्व माता बहिणींसाठी खूप आनंददायी असणार आहे. कारण की या कालावधीमध्ये तुमच्या सर्वांच्या खात्यामध्ये हे पैसे ट्रान्झॅक्शन होणार आहेत. त्यामुळे कुणालाही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. सर्वांना पैसे मिळणार आहेत. असं नाहीये की काहींना पैसे मिळणार, काहींना नाही मिळणार. तर बघा, ही जी योजना आहे, आता या योजनेमध्ये आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून ठेवलेलं आहे. तर बघा, तुम्हाला आता वर्षाला किती रुपये मिळणार. दर एका महिन्याला तुम्हाला जवळपास 1,500 रुपये लाडकी बहीण योजनेतून मिळणार आहेत. म्हणजे दर वर्षाला तुम्हाला या ठिकाणी बघा, जवळपास दरवर्षी 18,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. दर वर्षाला 18,000 रुपये. तर बघा, कोणत्या बहिणीला लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत याच्याविषयी सुद्धा माहिती सांगणार आहे. आणि ज्या माता बहिणींचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे, त्यांना पैसे येणार नाही, तर त्यांना पुन्हा संधी मिळणार का फॉर्म भरण्यासाठी, याच्याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर बघा, महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना महाराष्ट्र सरकार दर महिन्याला 1,500 रुपये देत आहे. आतापर्यंत या योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून पात्र महिलांना 3,000 रुपये सरकारने दिलेले आहेत. परंतु अनेक महिलांचे अर्ज मंजूर असताना आणि त्याचप्रमाणे नवीन अर्ज करणाऱ्या महिलांना या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. तर बघा, जो तिसरा हप्ता आहे तो कालपासून वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे. धडाधड पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे. तर बघा, आता महत्वाचा मुद्दा असा आहे की बाबा, अशा सर्व महिलांची आता प्रतीक्षा खतम झालेली आहे. कारण सरकारकडून या योजनेचा तिसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया कालपासून 25 सप्टेंबर 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे. परंतु कोणत्या महिलांना या योजनेचा तिसरा हप्ता मिळाला, त्याची रक्कम काय आहे, याच्या संदर्भात आपण सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर बघा, फक्त कोणत्या महिला अशा आहेत ज्यांना 4,500 रुपये मिळणार आहेत. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी सुरुवातीला अर्ज केले होते, परंतु काही कारणामुळे त्यांना या योजनेचा हप्ता मिळाला नाही, अशा सर्व महिलांना या योजनेच्या तिसऱ्या हप्त्यामध्ये त्यांच्या बँक खात्यात 4,500 रुपये जमा करणार आहे. आणि काही महिलांच्या खात्यात 25 सप्टेंबर 2024 रोजी बुधवारी सकाळी 9 वाजतापासून
तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. तर बघा कालपासून 9 वाजल्यापासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर बघा आज तारीख आहे, आपण व्हिडिओ बनवते, आज 26 तारीख आहे. आज सुद्धा 9 वाजल्यापासून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आज सुद्धा लाखो माता बहिणींना या योजनेचे पैसे मिळणार आहेत, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. आणि आता ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे त्यांच्यासाठी काय सूचना आहे ती संपूर्ण माहिती आता आपण पाहूया. आणि काल 25 तारखेला ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तर बघा तुम्हाला आता पैसे कधी मिळतील, कधी तुम्हाला तिसरा हप्ता जमा होणार त्याविषयी आपण माहिती बघूया. तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आज दिनांक 25 सप्टेंबर 2024 ते 29 सप्टेंबर 2024 पर्यंत योजनेचा पैसा सर्व महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. करता महिलांनी तात्काळ आपली बँक खाते आधार लिंक करून घ्यावे, जेणेकरून या योजनेचा पैसा महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल. तर बघा पैसे जमा होण्यासाठी तुमचं जे डीबीटी आहे ते बँक सेव्हिंग स्टेटस आहे तो ऍक्टिव्ह असणे गरजेचे आहे, कारण की हे जे पैसे आहेत हे तुमच्या आधार कार्ड मार्फत म्हणजे डीबीटी मार्फत ट्रान्सफर केले जातात. तुमचे जे आधार कार्ड सोबत संलग्न बँक असेल त्या बँकेच्या अकाउंटमध्येच हे पैसे जमा होतात. त्यामुळे तुमचं बँक सेव्हिंग स्टेटस म्हणजेच आधार कार्ड बँकेसोबत लिंक असणे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर बघा या महिलांना मिळणार तिसरा हप्ता 1500 रुपये. तर बघा कोणत्या महिलांना 1500 रुपये मिळणार आहेत ते बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहे अशा सर्व महिलांना योजनेच्या तिसऱ्या हप्त्यात 1500 रुपये मिळणार आहेत. म्हणजे ज्या महिलांना अगोदर ऑलरेडी 3000 रुपये भेटलेले आहेत अशा महिलांना 1500 रुपये भेटणार आहेत. आणि ज्या महिलांना 1 रुपया सुद्धा भेटलेला नव्हता पाठीमागच्या वेळेस तर अशा महिलांना डायरेक्टली 4500 रुपये भेटत आहेत. काल 25 तारीख होती, काल धडाधड पैसे पडले. आज सकाळी सुद्धा पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे. भरपूर माता बहिणींच्या खात्यामध्ये डायरेक्टली 4500 रुपये त्यांना भेटलेले आहेत, कारण की त्यांना या अगोदर पैसे भेटलेले नव्हते. तर आता बघा ज्या माता बहिणींचा कायमस्वरूपी अर्ज रद्द झालेला आहे त्या महिलांनी पुन्हा संधी मिळणार आहे. तर आता ती अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केली होती परंतु काही कारणास्तव किंवा तांत्रिक अडचणीमुळे त्या महिलेचा अर्ज कायमस्वरूपी रद्द झालेला आहे अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सरकार अशा सर्व महिलांना पुन्हा एकदा संधी देणार आहे. तर बघा तुम्हाला आता रिसबमिट फॉर्म करण्यासाठी पुन्हा एकदा संधी भेटणार आहे या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कोणत्या माता बहिणीचा जर फॉर्म भरायचा राहिलेला असेल तर तुम्हाला सांगितलेलं आहे की 30 सप्टेंबर पर्यंत फॉर्म भरण्यासाठी मुदत आहे. त्यामुळे सर्वांनी तात्काळ लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या, जेणेकरून तुम्ही जर लवकर फॉर्म भरला तर तुम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्ये पैसे भेटून जातील. त्यामुळे सर्वांनी फॉर्म भरून घ्या. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा की जर तुम्हाला समजत नसेल की तुमच्या अकाउंटमध्ये लाडकी बहिणीच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे क्रेडिट झालेले आहेत की नाही आहेत, तुम्हाला समजत नसेल तर त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला फक्त एक मिस कॉल द्यायचा आहे आणि चेक करायचं आहे की तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले आहेत की नाही. जर तुम्हाला SMS आला तर काहीच अडचण नाही, SMS मध्ये तुम्हाला समजतंच. या व्हिडिओचा बनवण्याचा उद्देश फक्त एवढा होता की भरपूर माता बहिणींचं कन्फ्युजन झालं होतं की आम्हाला पैसे मिळाले नाहीत तर कधी मिळतील. तर बघा आजपासून 1-2 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळून जातील. थँक्स फॉर वॉचिंग.